आता राजकीय वर्तुळातल्या बातम्यांकडे वळूया। शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं ही इच्छा असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। आम्हाला गृहीत धरू नका अशी भूमिका काँग्रेसनं मांडली आहे। सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया। राहुलजी सतत प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत, त्यामुळे लोकसभा असो किंवा राज्यसभा असो काँग्रेसचा एक एक सदस्य आम्हाला तिथे अग्रेसिव्हली संघर्ष करता राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये आम्हाला आणि देशाची गरज आहे, काँग्रेसची गरज आहे आणि काँग्रेस त्या भूमिकेमध्ये आहे। काँग्रेसचा नैतिक अधिकार आहे 16 सदस्य असल्यामुळे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये 2 नंबरच्या जागा आमच्या आहेत। 14 ते 24 10 वर्षाचा मोदी काळ अनुभवून देखील लोकांनी राहुलजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले।